माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर नाही दिलं. मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही डबल केसरी म्हणून तुम्ही 2 फॉर्च्युनर देता का, की काय नेमकं आम्हाला क्युरियोसिटी आहे बाबतीत. 2 फॉर्च्युनर कसल्या? नाही, 2 फॉर्च्युनरचा विषय असा आहे की ह्या 2 पद्धती आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळ 7 ते 8 पद्धतीमध्ये बैलगाडी शर्यत होती. बरं. त्यामध्ये पुणे भागात जर असेल तर ती बैलगाडा असते. एकच गाडी धावते आणि तिचा सेकंद धाव त्याचा नंबर निघतो. बरं. त्याच्या जोडीला दुसरा बैल नसतो, म्हणजे दुसरी बैलगाडी नसते. तो बैलगाडा म्हणतात, म्हणजे घाटात जी पळवली जाते ती. परत कोकण भागामध्ये एक बीचवर एक असते रेस, त्यांची ती पद्धत वेगळी आहे. किंवा मग चिखलामध्ये नांगर चिखलात घालायचा आणि बैल पळवून येणार त्याचे सेकंद मोजायचे. अच्छा. ही दुसरी तिसरी पद्धत. पुन्हा कोल्हापूर कर्नाटकच्या बाउंड्रीवर एक चिखलामध्ये त्या बैलाला मागं लाकडाचा वणका मोठा असतो जाड, ते बांधायचा आणि त्याचे सेकंद मोजायचे. अशा 5-6 पद्धती आहेत. पण खरी जास्त प्रसिद्ध असणारी पुण्याची बैलगाडा स्पर्धा आहे. आणि आमच्या इकडं म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक असेल किंवा आता विदर्भ, मराठवाडा सगळे इन्व्हॉल्व झाले त्यात, की 1000 फुटाचा ट्रॅक असतो. 1000 फुटाचा. 1000 फुटाचा. त्यात 10 गाड्या सोडल्या जातात आणि त्यातले पहिले नंबर काढून ह्यांचे राऊंडमध्ये फायनल होतो. अशा पद्धतीची शर्यत असते. आणि दुसरी जी शर्यत आहे ती कर्नाटक, कोल्हापूर, सांगली अशा म्हणजे ठराविक भागामध्ये चालते, की एकदा गाडी सुटली की 7 किलोमीटर पळून यायचं त्या गाडीनं. बापरे, डायरेक्ट 7 किलोमीटर. मग आपण ह्या 2 पद्धती घेतल्या होत्या. 7 किलोमीटर पळायची आणि 1000 फूटचा ट्रॅक असणारी ह्या 2 पद्धती घेतल्या होत्या. ह्या दोन्ही पद्धतीला आपण एक फॉर्च्युनर ठेवलेली होती. म्हणजे ते अजून बऱ्याच लोकांना माहित नाही की 2 फॉर्च्युनर कोणाला नेमक्या. ह्या 2 पद्धती वेगवेगळ्या. मला आधी वाटलं की एकदा तुम्ही डबल केसरी म्हणून दिले असतील, किंवा 2 बैल आहेत व प्रत्येकाला आपलं एक असं म्हणून दिले. असं काय नाही, ह्या 2 पद्धती वेगवेगळ्या होत्या. आणि त्याबरोबर आम्ही श्वान म्हणजे कुत्र्याच्याही रेस घेतलेले होते. हो का? अरे वा. मग त्या कुत्र्यांसाठी आम्ही ट्रॅक्टर ठेवला होता. कारण खरखर आज विचार केला तर शेतकऱ्यांचे अगदी जवळचे 2 प्राणी म्हटलं तर बैल आणि श्वान, कुत्रा आपण म्हणू, की ही 2 प्राणी अगदी शेतकऱ्याचे एकदम म्हणजे शेताची राखण करणारा कुत्रा आणि शेतकऱ्या म्हणजे शेताची खरखर शेताची सर्व कामं करणारा बैल, हे दोघांसाठी आम्ही काहीतरी वेगळं करायचं म्हणून कुत्र्याची रेस ठेवली होती आणि बैलगाडी स्पर्धा ठेवली होती. कारण मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला ह्याची जाणीव आहे सगळ्या गोष्टीची. कारण एका शेतकऱ्याच्या घरामध्येच पैलवान असेल, बैलजोडी असेल किंवा आर्मीत भरती होणारा एक जवान असेल, हे सर्व शेतकऱ्याच्या घरामध्येच बघायला मिळतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही आर्मीचा विषय काढलात तर मला वाटतं ऑपरेशन सिंदूर नंतर पक्षातर्फे जे तुम्ही गेला होतात एक ट्रिब्यूट देण्यासाठी ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्यांना, तर ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. त्याच्या मागची कन्सेप्ट तुमची होती की कसं काय? त्याची माझी बरेच वर्षापूर्वीची कन्सेप्ट होती की देशाच्या जवानांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अगदी मी कुस्ती क्षेत्रामध्ये यायच्या पूर्वीपासून माझे लहान असल्यापासून माझं वाटायचं की आपण भरती व्हावं, पहिली गोष्ट होती. मी भरतीही झालेलो होतो. 14 वर्षाच्या आतमध्ये एक बॉईजची भरती असते आर्मीमध्ये. तिथे खेळाडू भरती करून घेतले जातात आणि तिथे ते मग तो गेम खेळायचा आणि ते आर्मीमध्ये राहायचं आपण, असं होतं. पण ते काही भरती झालो काही कारणामुळे परत जाता आलं नाही मला. बेळगावला भरती झालेलो होतो मी. त्यावेळीपासून म्हणत होतं की आपण काहीतरी भविष्यात मोठं एखादं काम करायचं की जेणेकरून हे पूर्वी कधी घडलेलं नसावं. मग असा विचार करत असताना मी 3 वर्षापूर्वी रक्तदानामध्ये मी जरा रक्तदान बरेच शिबिर आमच्या जिल्ह्यामध्ये मी भरवलेले होते आणि त्यातनेच एक असं डोक्यात आलं की आपण आर्मीसाठी एक रक्तदान करू. मग पुण्याच्या आर्मी वानवडीला जे हॉस्पिटल आहे तिथे गेलो, तिथेही रक्तदान केलं. बरीच मुलं घेऊन गेलो, रक्तदान केलं. परत विचार आला की आपण हेच जर दिल्लीला केलं तर अजून त्याचा इफेक्ट म्हणजे काय होईल की नवीन जे तरुण आहेत त्यांच्या मनामध्ये एक देशप्रेमाची, देशभक्तीची भावना तयार होईल की आपण सीमेवर जाऊन लढू शकत नाही जवानांच्या बरोबर, पण कमीत कमी आपलं रक्त देऊन त्यांना जीवनदान देऊ शकतो. नेमका परवा सिंदूर झाले जे ऑपरेशन झालं त्यानंतर आम्ही सिंदूर महारक्तदान यात्रा म्हणून पक्षाकडून आम्ही एक उपक्रम राबवला. देश स्वतंत्र झाल्यापासून कधीही न झालेला 77 वर्षामध्ये मी 1200 पैलवानांना सांगली जिल्ह्यामधून घेऊन 22 डब्याची सेपरेट ट्रेन केली सांगली टू जम्मू. बरं. आणि 1200 मुलं तिकडे जम्मूच्या कमांड हॉस्पिटलला घेऊन गेलो. जम्मू कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगरचं कमांड हॉस्पिटल ह्या 3 ठिकाणी 200-400 मुलं पाठवून रक्तदान केलं. आणि स्वतः शिंदेसाहेब तिथं आले. म्हणजे आत्तापर्यंत माझ्या बघण्यातला महाराष्ट्र देखील माझ्या बघण्यातला पहिला नेता असेल की
असं आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतः रक्तदान केलेला माझ्या बघण्यातला देशामधला पहिला नेता असेल आणि ते मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी त्यांच्याजवळ आज काम करतो आहे, त्या पक्षामध्ये काम करतो आहे आणि ते स्वतः त्या पक्षाच्या वतीनंच ही यात्रा आयोजित केलेलं होतं. आणि खरं ह्या पाठीमागं सगळं करत असताना उदय सामंत साहेबांचा एवढा सपोर्ट मिळाला की हे सगळं करत असताना शेवटी आज शिंदेसाहेबांपर्यंत पोचून आम्हाला ह्या गोष्टी सांगणं किंवा एवढा वेळ मिळणं थोडं अवघड पडतं किंवा सांगितलं तरी ते आपण शेवटी मर्यादा आहेत आम्हाला, पण आम्ही लहान असल्यामुळं. पण जे मी उदय सामंत साहेबांच्याजवळ सगळं एक्सप्लेन करून सांगायचो, म्हणजे बैलगाडी असेल, रक्तदान खरखर साहेबांमुळं सपोर्टमुळं आणि शिंदेसाहेब तिथं आल्यामुळे ह्या त्या उपक्रमाला अतिशय म्हणजे एकदम चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. बरं, थोडंसं पुन्हा एकदा मी तुम्हाला शर्यतीकडे घेऊन जाते. घोड्यांची शर्यत पण तुम्ही घेतलेली जसं मी ऐकलं मधल्या काळामध्ये. पाठीमागे घेतली पण खरं त्याला आज अजून जसं बैलगाडीला परवानगी जशी दिलेली आहे तशी अजून घोड्यांना परवानगी दिलेली नाही, म्हणजे बाहेर घ्यायची. पाठीमागं तो प्रयोग केला होता पण काही अडचणीमुळे ते परत रद्द केला. पण भविष्यामध्ये त्या खरं जसं श्वान जास्त रेस होते तसं घोड्यांचीही संख्या ग्रामीण भागामध्ये भरपूर आहे. बरं, अतिशय म्हणजे एक जर घोड्याची स्पर्धा जर निघाली तर 1000 घोडे सहभागी होतील एवढे हो मोठे. का? आणि खास करून कुठल्या बेल्टमध्ये किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक, कोल्हापूरमध्ये जास्त चालतं हे. आणि खरं तशा आता जर आपण अशी बैलगाडी घेतली तशी जर घोड्याची स्पर्धा घोडागाडी घोड्याची स्पर्धेला तर खूपच घोडागाडी आणि सिंगल घोडा त्यात 2 प्रकार आहेत. घोडागाडी पण आहे, बरं, अशी बैलगाडी तशी घोडागाडी आणि सिंगल म्हणजे ह्याच्यामध्ये पण घोडे वेगवेगळे असतात मालकाचे. ते तशा पद्धतीनेच असते. मग ह्याला पण खरं परवानगी मिळायला पाहिजे, कारण ह्याही शेतकऱ्यांमध्ये आता असं होतं की म्हैस एक घरात असते शेतकऱ्याच्या, दुधासाठी असेल, गाय असते दुधासाठी, त्याबरोबर शेतकरी बैलही सांभाळतो, घोडाही सांभाळतो. आता माझ्याकडे 3-4 गायी आहेत, 2-3 घोडे आहेत, कुत्रे आहेत, म्हणजे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घराभागामध्ये बघायला मिळतं. आता अलीकडच्या काळामध्ये जास्त बघायला मिळालं ह्या बैलगाडीच्या शर्यतीना जरा ग्लॅमर आल्यामुळं. खरं, आधी आता पूर्वी कमी झालं पण आता खूप बघायला मिळायला लागले.